इकडे साईडला झालाय सूर्योदय. इकडे साईडला आहे. ए इकडे बघ, माग बघ. ही कशासाठी? किती रुपये पावती आहे? किती रुपये पावती? 20 रुपये पार्किंग पावती. 20 रुपये. आता वाजलेत 2:47 3 वाजत आले जवळपास. राजगड किल्ला मुक्काम बंद आहे. मुक्काम मध्ये मग बघायचं कसा किल्ला. काका भेटल तुझं. चल नाव सांग तुझं फक्त. प्रसाद. सगळं नाव सांग की. प्रसाद रामेश्वर क्षीरसागर. आज आपल्या सोबत प्रसाद आहे आणि आपले बरेचसे मित्र आहेत. आजचा पाहू शकताय 4:17 झाल्यात. जवळपास 1.5-2 तासात आपण किल्ल्यावरती पोहोचलोय. धीर्याला का तो अंधारात बॅटरी न बी दिसनास. कोण हो कुठे थांबला होता? कुठे थांबला? राजगड आल्यात बघा. ही ढग बघायला झोपलेत. ढग काय ढग बघ. ढग डोकं नाही. रे कुठं थांबलेला रे? कुठं थांबलेलास? हा ढग मिस केलं लागतो. धुक्याच्या चादरीत हरवलेला तोरणा घागड. आणि हा तोरणागड आपल्याला राजगडावरून आपल्याला दिसतोय. एकदम क्रिस्टल क्लिअर असं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. आपण पाहू शकता इथं त्या धुक्यात सुवेळा माची आहे. बाले किल्ल्यावरून खाली आल्यानंतर असं एक पाण्याचं तळ आहे आणि इथूनच खाली उतरायला रोड आहे. त्याच्याच बाजूला ब्रह्मेश्वर महादेव मंदिर आहे. जर तुम्ही कधी खाली याचाल तर अवश्य या मंदिराला भेट द्या. असाच रोड आहे वरती जायला. एकदम खडी चढायसारखा. ह्याच रोडनं आम्ही रात्री बाले किल्ल्यावर गेलो पहाटचं. पद्मावती तळ आहे आणि त्या झाडापासून चोर दरवाजा आहे आणि समोर जे दिसतंय ते पद्मावती देवीचं मंदिर आहे. सह्याद्री पर्वतरांगेतून मी ट्रॅव्हलर भावड्या तुमचं स्वागत करतो. आज आपण आलेलो आहे राजगडावरती आणि राजगडावरती धुक्यामुळे भरपूर काही प्लेसेस दिसत नाही आहेत, पण जेवढ्या पण दिसतात तेवढ्या आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता बऱ्यापैकी आपला हा कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा आणि आता आम्ही इथून घरी जाणार आहे. थेट घरला जाणार आहे आता आम्ही.